श्रीमती मनीषा चौधरी। अध्यक्ष महोदय धन्यवाद। मी एक महत्त्वाच्या बाबीबाबत सभागृहाचं लक्ष वेधू इच्छिते की अध्यक्ष महोदय, मुंबईसह कोकण किनारपट्टी पावसाळी कालावधीत ताडी काढणे व ताडी करण्यास बंदी असतानाही मुंबई महानगर क्षेत्रात अनेक ठिकाणी उघडपणे ताडी विक्री होत असल्याचे निदर्शनात येत आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून नियमाचे सर्रास उल्लंघन व सार्वजनिक आरोग्यास धोका आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक आहे। अध्यक्ष महोदय, सदर विक्रीमध्ये खालील गंभीर बाबी आढळून आल्या आहेत। पावसाळ्यात नैसर्गिक ताडी न मिळाल्यामुळे कृत्रिम रसायने वापर करून बनवलेली ताडी विकली जात आहे। ही तथाकथित ताडी केवळ आरोग्यास अत्यंत धोकादायक नाही तर रुग्णालयात लोक दाखल होत आहेत। या विषयाच्या प्रकरणाची मी गंभीर बाब पोलीस खात्याच्या सुद्धा निदर्शनास आणून दिलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा निदर्शनात आणून दिलेली आहे। पण अध्यक्ष महोदय, मुंबईच्या झोपडपट्टी भागापासून मध्यवर्ती शहर भागापर्यंत ही विक्री खुलेआम होत आहे। स्थानिक प्रशासन व संबंधित विभागाकडे नागरिक तक्रार केले असूनही पुरेशी व ठोस कारवाई होत नाही। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। पावसाळी बंदी कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात ताडी विकण्या करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई तातडीने करण्यात यावी, नाहीतर पुन्हा मालवणीला जी घटना घडली त्याची तशीच घटना घडू शकते। म्हणून मी सन्माननीय मंत्री महोदयांना ह्याबाबत कठोर कारवाई करण्याची विनंती करत आहे। धन्यवाद। मुर्जी पटेल। अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये काही झोपडपट्ट्या हा डोंगरात भागात आहे। अध्यक्ष महोदय, डोंगरात भागात झोपडपट्टी असल्यामुळे पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो। अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात सुभाषनगर, गुंदेवली, मोरारजी नगर, भीमनगर, गौतम नगर अशा विभागात पाण्याची टंचाई आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की जलकुंभ नावाची जे मुंबई महानगरपालिकेची स्कीम आहे ते लवकरात लवकर उपलब्ध आणून लोकांना जलकुंभ बांधून पाणी देण्याची कृपा करावी। अध्यक्ष महोदय धन्यवाद। सचिन पाटील। मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करतोय की मे महिन्यामध्ये 20 मे आणि 20 मे ते 26 मे पर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्या अतिशय झालेल्या पावसामुळे फार मोठं फलटण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि रस्ते वाहून गेले, पूल वाहून गेले आणि शेतकऱ्यांची चालू पिकं सुद्धा वाहून गेली होती। आणि म्हणजे जवळजवळ या माझ्या फलटण मतदारसंघामध्ये वार्षिक सरासरी पाऊस साधारण 325 पडतो आणि यावेळेस या 3 दिवसामध्ये 375 मिलीमीटर पाऊस पडला आणि अधिकचा पाऊस झाल्यामुळे नागरिकांचं प्रचंड घरामध्ये पाणी शिरलं, शेती पिके वाहून गेली आणि पशुधन हे सगळं बऱ्याच पशुधनाचंही नुकसान झालं। आणि माझी मायबाप सरकारला हीच विनंती आहे की माझ्या फलटण तालुक्यामध्ये नुकसानचा विचार करून आपण त्याच्यावरती सरकारने मदत करावी, हेच मी आपल्याला याद्वारे सांगतो आणि थांबतो। दिनांक 30 जून 2025 पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन 2025च्या द्वितीय पावसाळी अधिवेशनात खालील नमूद मंत्री महोदय आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यांच्या नावासमोरील दर्शविलेल्या विभागाचे विधिमंडळातील कामकाज पाहतील असे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कळविले आहे। आशिष शेलार, सामान्य प्रशासन विभाग। क्रमांक 1। अध्यक्ष महोदय, सन 2001 मध्ये वसई विरार महानगरपालिकेची स्थापना झाली। अध्यक्ष महोदय, उत्तर द्यायला मंत्री वितरित केल्याप्रमाणे धन्यवाद।
आहेत. अध्यक्ष महोदय, वसई विरार महानगरपालिकेची स्थापना 2009 साली झाली. आता 15 वर्ष या महानगरपालिकेला स्थापना होऊन झालेली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये 25 लाखावरती या महानगरपालिकेची लोकसंख्या गेलेली आहे आणि या 25 लाख लोकसंख्येला सगळ्यात मोठी कुठची समस्या असेल तर ती पाण्याची समस्या आहे. ह्या पाण्याच्या समस्येसाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, जसं की अपुरा पाण्याचा साठा, नियोजन शून्य वितरण व्यवस्था, कंत्राटदारांचे हितसंबंध करण्यात येणारी कामं आणि टँकर लॉबी पोहोचण्याकरता कामाला लागलेली स्थानिक प्रशासन व्यवस्था. पण या सर्व बाबींकडे आज मी चर्चा न करता सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे की उपलब्ध पाणीसाठा जो आहे तो सुद्धा आज वसई विरार महानगरपालिकेतल्या शहराच्या घरांना होत नाहीये आणि त्याचं कारण महावितरणाचा गलथान कारभारी आहे. वसई विरार महानगरपालिके क्षेत्रामध्ये सूर्या धरणाच्या जुन्या आणि नवीन 2 योजना आणि MMRDAची 1 योजना अशा 3 योजनांमधनं पाणी पुरवठा होतो. MMRDAच्या योजनेमधनं 150 MLD पाणी पुरवठा या वसई शहरामध्ये होत असतो, परंतु वारंवार MMRDAच्या या योजनेला वीज पुरवठा खंडित होण्यामुळे हा पाणी पुरवठा बंद होत चाललेला आहे. गेल्या मे महिन्यामध्ये तब्बल 2 आठवडे ट्रान्सफॉर्मर बंद झाल्यामुळे वीज खंडित झाली होती आणि 2 आठवडे भीषण पाण्याची टंचाई या शहराला आली होती. अध्यक्ष महोदय, तसंच आपण जर बघितलं तर जानेवारी 2024 ते जून 2025 या 1.5 वर्षामध्ये जवळपास 1115 वेळा MSEBची लाईन ट्रिप होऊन वीज खंडित झालेली आहे आणि त्यामुळे मग वीज खंडित झाली की पाणी पुरवठाही खंडित होतो आणि मग पाणी पुरवठ्यात पाण्याची टंचाई भासते. ह्या सगळ्या गोष्टींसाठी MSEBच्या अधिकाऱ्यांचा गलथानपणा कारणीभूत आहे. अध्यक्ष महोदय, तसंच वारंवार या पाणी टंचाई बरोबर MSEBच्या इतरही समस्या अनेक आहेत. या पट्ट्यामध्ये जवळपास 20,000 उद्योगधंदे आहेत आणि वारंवार वीज खंडित होण्यामुळे हे उद्योगधंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काही उद्योगधंदे तर स्थलांतरित होण्याच्या मार्गावर सुद्धा आहेत. जुने झालेले ट्रान्सफॉर्मर, जुन्या झालेल्या 10 मीटर लांबीची सुद्धा सलग जॉईंट नसलेली अशी MSEBची केबल आपल्याला सापडणार नाही. DP खराब होणं, मीटर जळणं आणि या सगळ्या दुरुस्तीसाठी जे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत ते ग्राहकांकडे मागणी करतात सगळ्या मटेरियलची, त्यांच्याकडे मटेरियल सुद्धा नसतं दुरुस्तीसाठी. त्यामुळे ही खूप गंभीर गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, तसंच महावितरणाच्या वसई विभागाच्या तांत्रिक विभागामध्ये मंजूर 414 पदांपैकी 209 पदही रिक्त आहेत आणि विरार विभागातील 293 पदांपैकी 270 पदही रिक्त आहेत आणि हा सगळे रिक्त पद जी आहेत ती कंत्राटी कामगारांनी मग भरतात आणि मग कंत्राटी कामगारांचं ग्राहकांप्रती काही उत्तरदायित्व राहत नाही, त्यांच्याकडनं तक्रार निवारण वेळेमध्ये होत नाही. अध्यक्ष महोदय, या सगळ्या गलथान कारभारामुळे मे महिन्यामध्ये वसईमध्ये जयेश घरत या कंत्राटी कर्मचाऱ्याचा लाईटच्या पोलवरती काम करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या 1 आठवडा आधीच विजेची लाईन, चालू लाईन तुटून रस्त्यावरती पडली होती, शेतात पडली होती आणि त्याचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. तर अशा प्रकारच्या घटना घडतायत, उद्योगधंद्यांवर परिणाम होतोय, तिकडच्या नागरिकांवर ह्या महावितरणाच्या गलथान कारभारामुळे परिणाम होतोय. आमच्या वसईमध्ये अध्यक्ष महोदय 2018 पासून पूर परिस्थिती निर्माण होते. पावसात पाणी साचतं, ते घरांमधनं 3-3, 4-4 दिवस जात नाही. त्यामुळे आता तर अशी परिस्थिती झाली अध्यक्ष महोदय की पावसामध्ये घर से पाणी जाता नहीं और नल में पाणी आता नहीं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर त्यामुळे मी आपल्या मार्फत शासनाचे या गोष्टींकडे लक्ष वेधू इच्छिते आणि शासनाला कळकळीची विनंती करू इच्छिते की या सगळ्या गोष्टींवरती लक्ष द्यावं, त्यासाठी पाठपुरावा करून उपाययोजना त्वरित करण्यात यावा. अध्यक्ष महोदय, या उत्तरामध्ये आजच्या दिलेला आहे की 132 kV उपकेंद्र तिथे मंजूर करण्यात आलेला आहे, पण ते कधी मंजूर केलेलं आहे त्याचा काही उल्लेख केलेला नाहीये. त्यासाठी अवधी लागत असल्याने आणखीन वेळ लागणार आहे. तर तो किती अवधी लागणार आहे, हे काम कधी पूर्ण होणार आहे आणि या तोपर्यंत तात्पुरता वीज पुरवठा बाजूच्या उपकेंद्राकडनं करण्यात येणार आहे असं म्हटलंय, पण तात्पुरत्या वीज पुरवठ्याने हा प्रश्न सुटणार नाहीये. त्यामुळे ह्याची
कायमची उपाययोजना आपल्याला काय करता येईल आणि लवकरात लवकर ती कशा पद्धतीने कार्यान्वित करण्यात येईल यासाठी मी लक्ष वेधू इच्छिते शासनाचे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी मांडलेले लक्षवेधी सूचना अत्यंत गंभीर आहेत आणि MSEBच्या विभागाच्या अधिकाऱ्यांचा गलथान कारभार नाही म्हणता येणार, कारण की त्या आपल्या ज्या पालघर पंपिंग स्टेशनला 132 पालघर अतिउच्च दाब केंद्रातून वीज पुरवठा करण्यात येतो आणि त्यातला 13 किलोमीटरचा हा भाग आहे तो जंगल मधून जातो. त्यामुळे वादळी वारे आपल्याकडे मे एंडला आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये झाल्यामुळे तारा त्या ठिकाणी ब्रेकेज झाल्या किंवा त्यामुळे 4 वेळा तिथे लाईट विद्युत प्रवाह खंडित झालेला होता आणि तो दुरुस्त करण्यासाठी थोडासा वेळ लागला. त्यानंतर महावितरणनी त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर जो पाणी पुरवठा करण्याचा पंपिंग हाऊस आहे तिथला सुद्धा कंडक्टरमध्ये तांत्रिक बिघाड आला होता, म्हणून त्या 8 दिवस त्याच्या दुरुस्तीला लागले. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये आपल्या क्षेत्रामधल्या लोकांना पाणी पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागला. तरी देखील आपण या ठिकाणी लक्षवेधी मांडलेली आहे आणि ह्या वादळी वाऱ्यांमुळे काही बर्ड येतात, तारा एकमेकाला चिटकतात म्हणून फॉल्ट होतो, तो होऊ नये म्हणून कन्व्हर कंडक्टर यूज करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने वाऱ्यांमुळे होणाऱ्या विद्युत खंडित होणं कमी होईल. आणि त्याचबरोबर आपल्या सूर्यनगर व कवडास या उपकेंद्रांना 132 kV डहाणू उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यासाठी 132 kV डहाणू ते सूर्यघर कवडास वाहिनीचं काम चालू आहे. 2026 पर्यंत हे काम पूर्ण होईल. एन्व्हायरमेंट क्लिअरन्समुळे CRZ मुळे ह्या कामाला थोडासा विलंब झालेला आहे. आता सुद्धा उच्च न्यायालयाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर हे काम पूर्ण होईल आणि पूर्ण काम झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा विजेमुळे पाणी पुरवठा करण्यामध्ये कुठलाही विलंब होणार नाही. तरी देखील आपण ज्या काही उपाययोजनांची मागणी केलेली आहे त्या करण्याच्या विभागाला सूचना देण्यात येतील. धन्यवाद मंत्री महोदयांनी उत्तर दिल्याबद्दल. अध्यक्ष महोदय, मला